बुलढाण्याच्या खामगावमध्ये बनावट उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला तयार करण्याचा डाव फसला। संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेच्या नावे बनावट दाखले काढण्याचा डाव। पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यामध्ये तिघांवर गुन्हा दाखल। अकोल्याच्या अकोटमध्ये पोलिसांकडून हेल्मेट जनजागृती रॅलीचं आयोजन। मागील 5 वर्षांमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये 223 दुचाकी स्वारांचा मृत्यू। रत्नागिरीच्या कारवांचीवाडीमधील भराडी देवीच्या यात्रा उत्सवाला सुरुवात। उद्या देवीचा अभिषेक केला जाणार। अकोल्याच्या अकोटमध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात। अपघातामध्ये 7 वर्षाची मुलीचा मृत्यू। चालकाविरोधात अकोट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। जालन्यामध्ये मोसंबीला 15 ते 17,000 रुपयांपर्यंतचा दर। मागील 15 दिवसाच्या तुलनेमध्ये मोसंबीच्या भावामध्ये वाढ। मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पूरक वातावरणामुळे आंब्याचा मोहर बहरला। आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। मावळच्या टाकवे गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी जत्रेनिमित्तानं भव्य छकडी बैलगाडा शर्यतीचं आयोजन। स्पर्धेमध्ये